आणि एक महत्त्वाची बातमी धुळ्यामधून येते। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात आदिवासी आंदोलक आणि पोलिसांची झटापट झालेली आहे। आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। 8 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार प्रकरणी मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। मूक मोर्चा होता आणि यावेळेला मोर्चेकरांवरती पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज केलेला आहे। हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज मोर्चा एकवटलेला आहे आणि यामध्ये महिलांची सुद्धा तितकीच उपस्थिती होती। दीपक आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। दीपक, खरं तर हा मोठा मोर्चा होता, काय नेमकं झालं, का बाचाबाची झाली पोलीस आणि आंदोलकांमध्ये? खरं तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये एका 8 वर्षीय मुलीवरती अत्याचाराची घटना घडली होती आणि त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि मुळात त्या घटनेमध्ये जो आरोपी अटक केलेल्या पोलिसांनी त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज मोठा मोर्चा जो आहे तो आदिवासी समाजाच्या वतीने काढण्यात आला होता। शिरपूर शहरामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता, तो पोलीस विभागीय कार्यालयावरती काढण्यात आला होता आणि या मोर्चा दरम्यान एकंदरीत हा सर्व मोर्चा शांततेत पार पाडल्यानंतर मोर्चातलेच काही तरुण जे आहेत आणि ते शहरातल्या गुजराती कॉम्प्लेक्सवर त्यांनी त्या ठिकाणी पुन्हा एकदा रास्ता रोको करून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांनी हा जो एकंदरीत हा सगळा मोर्चा संपल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी तरुण त्या ठिकाणी रस्ता रोको करत होते त्यांना समजावून तो सगळा रस्ता क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असताना बाचाबाची झाली पोलिसांमध्ये आणि एकंदरीत यावेळेस आंदोलक जे तरुण आहेत ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्या ठिकाणी वाद झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज केलेला आहे। हा सगळा वाद होत असताना या संपूर्ण या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये जे पोलीस अधिकारी होते जयपाल हिरे यांनाही यामध्ये थोडी दुखापत झालेली आहे आणि एकंदरीत पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केल्यानंतर हा आता तो मोर्चेकरांचा जो मोर्चा आहे हा सगळं वातावरण आता निवळणं मात्र यावेळेस तणावाचं प्रचंड या ठिकाणी वातावरण होतं। एकंदरीत 8 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जो मोर्चा या ठिकाणी आज काढलेला होता त्या मोर्चाच्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे। आता संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा जो तैनात करण्यात आलेला आहे, पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं आहे आणि पोलीस या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। निश्चित धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।